तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर मी जयेश ठाकूर पुन्हा एकदा आपल्या मराठी हक्काच्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आमच्या घरी आज आहे गणपतीचा पूजन, म्हणजे अजून झाला नाही आणि आज 5 दिवस गणपती बसणार आहे. म्हणजे आम्ही काल गणपती आणला, तो मला वाटते संध्याकाळी आणला वगैरे. आणि जो गणपतीचा मला मखर करायचा होता अगोदर टाइम दिला होता आम्ही, म्हणजे मी दरवर्षी गणपतीचा मखर बनवतो, पण तो मिनी टाइम दिला होता 12चे 8. तर 12च्या आत आपला मखर झाला नाही. तर सकाळी 7-7:30 वाजले, 7:30 वाजले सकाळचे, तेव्हा हा गणपतीचा मखर रेडी झाला. जास्त भारी नाही, सिंपलच केला मी. गेल्या वर्षी मी ब्लॉग मध्ये बोलवतो की आपला गणपती चिंतामणीचा म्हणजे असतं, पण गेल्या वर्षी आमचा लालबाग मध्ये ठरलेला होता मम्मीचा चॉईस. तर यावर्षी पण चिंतामणीच आहे, जे गेल्या वर्षीची मूर्त होती तीच मूर्त आहे. तुम्हाला थोड्या वेळ दाखवेल आणि थोड्या वेळात आता आपला पूजन पण होईल. पूजन वगैरे झालं नाही अजून, बट गेला तिकडं बाजूला जरा एक गणपती आहे, तो करून इथं येणार आहे. तर माझी आंघोळ पण झाली होती, आता जस्ट आंघोळ वगैरे केली आणि थोड्या वेळात पूजन पण होईल, ते दाखवते तुम्हाला. आणि इकडं आमच्या आयव आणि शेजारची आयव आता मोदक करत, म्हणजे तयारी आहे, चालू आहे मोदकांचे. आणि केतन ठाकूर स्वतः भटाला काहीतरी बघायला गेला होता. खूप प्रेम आहे तिथे आहे का? काय सांगशील? काय नाही, सकाळपासून एकूण डायलॉग. हा, अजून काय? तर चला, मी नंतर भेटतो तुम्हाला. आणि आमच्या घरात 5 दिवसाचा गणपती आहे. लोकांच्या घरी एकच दिवस, 8 दिवस साखर चौथीचा. तर आम्ही दरवर्षीप्रमाणे 5 दिवस असतो आमचा. आणि यावर्षी 5चे 5 ब्लॉग तुम्हाला करायचा वादा केला मी, पण बघू काय होतं पुढं, समजल. नाही ते काय कौशी बसली जावचा कालपासून रेकॉर्ड झाले आमच्या घरात. बाथरूमला पाणी नाही, आंघोळीला पाणीचं सोरा. आता कसे तरी आंघोळ केली, कावलर की ना. तुम्हाला एक दुसरा कावला दाखवला असता, पण नको, ते अजून तिची आंघोळ नाही झाली अजून. ते बॉलिंग करायला किती वाटतं, फेसिंगला जरा हे लावला आहे. जाऊ दे, नंतर तुम्हाला जो भट येईल ना पूजन करायला, तो दाखवेल तुम्हाला. तर मखर अजून अधुरा आहे. जो आता तो नाव आपला गणपतीचा चिंतामणी, तो इथं नाव येईल. तर चला, आता भटजी बुवा आले, आता जस्ट आले. आता पूजा करायची तयारी चालू आहे अजून. हां, हे सगळं सामान आहे पूजाचा. आणि आता थोड्या वेळात तयारी चालू होईल. तर तुम्ही कंटिन्यू राहा फक्त बस. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. केशव पाणी सोडायचं, साधून श्रीमन महागणाधिपतये नमः, ओम केशवाय नमः. श्रीमन महागणाधिपतये नमः, ओम नारायणाय नमः. श्रीमन महागणाधिपतये नमः, ओम माधवाय नमः. श्रीमन महागणाधिपतये नमः, ओम गोविंदाय नमः. श्रीमन महागणाधिपतये नमः, ओम केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, विष्णुवाय नमः, विक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, शिरसाय नमः. ओम ब्रह्मज्ञाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, दक्षाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरे नमः, श्रीकृष्णाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वान् गच्छतोऽपि वाय स्वरूपकाक्षं सभाय अभ्यन्तरी सूची. थोडे
श्रीमन्मचोदयात आप ज्योतिरसो मृतम आधी पहिला गळ्यात आधी गळ्यात आणि उजव्या हाताने बाहेर काढायचं. तीर्थम जठरे धारमाम्यहम. एकच हात वरचा. हा हात मागचा नाही समोर. ठेव खाली ठेव खाली. ती खाली बघ ती खालची खालचा मोठी आली. राहू दे ठेव सध्या राहू दे नंतर करू. जय ती खालची खाली करू. सुपारीवरती आणि तिकडे हंड्रेड येते बस घाट बस हां बस. ऋतु कालोद्भव पुष्पाणि च समर्पयामि नमस्करोमि. ते वाटण टाक लाल फुलाचं त्याला रासवंद दिसत म्हणजे मामाला पण हळद कुंकू आणि वार्ता विघ्नाची मुली पुरी प्रेम गोपालयाची सर्वांगी सुंदर सिंदुराची कुंती जगली माळ मुक्तापराची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मागे मला कामना पूर्ती. जय देव जय देव चंदनाची मोठी कुंकुम केशरा हिरे जड मोठ शोभतो भरा सुंदरी नुपुरी चढी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मागे मला कामना पूर्ती. जय देव जय देव. योग तुझा घडावा हे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हे शिराता. कैलास राणा शिवचंद्र मोळी इंद्र माथा मृगी झळाळी. कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीर शंभो मज कोण तारी. मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया. तर चला फायनली पूजन झालंय. गरम कधी होते काम फुटला फायनली वाटते नाही वास्तव. बहिणी परफेक्ट बनवा. तर चला आता आमची पूजा वगैरे झाली. आता चालू आम्ही देवारण जरा आम्ही हार वगैरे नारळ घेऊन चालू होता देवारण अप्पाई सोबत. तर आता आम्ही आलो देवारात आमच्या कुलदेवत. तर हा आमचा देवारा इथे ठेव पाण्यागिरी आहे बस. हां तर मग अशा मी देवारण गेलो हार घालायला. तर हार वगैरे घेतला आणि घरी आलो. अजून झोप नाही माझी. तर आता मी आरती करायला घेतलं. तर वाजले तर 12-3 झालं. तर आरतीची वेळ झाली. तर आता आम्ही आरती करतो. जाम झोप आली कारण की सकाळी मखर जोडला 7 वाजता
म्हणजे काल रात्रीपासून आणि आज सकाळपासून आम्ही झोपलोच नाही, पूर्ण जागरण चालू होतं. चिंतामणी बाप्पा. मंगल मूर्ती सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देव माझा पडावा. उमेशू नको गुणवंता अनंता, रघुनायका मा गणेश आता. कैलास राणा सुचंद्र मोरी, महीन माता मूर्ती सिंधू बहुदुःखहारी, तुझी शंभो मुझको नकारी. मोरिया मोरिया मी बालकाने, तुझी सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यानु कोटी, मोरेश्वरा बाल तू बाल कोटी. ज्या ज्या ठिकाणी मळ जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी देवितो मस्तक त्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय. गणपती बाप्पा मोरिया. मंगल मूर्ती. अजून कसा माझा पाय. तर अशा प्रकारे आजची आरती, पहिली आरती संपन्न झालेली आहे. अयो 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 लक्ष्मी.
आता आम्ही चाललोय गावात दर्शन करायला. पहिले निखिल घर त्यांच्या घरी जाऊ, कारण की त्यांचा 1.5 दिवस आहे ना. नाही पहिला देवळात जाऊचा ते निखिलच्याकडे, पहिल्या देवळात जाऊ गणपतीच्या तिकडे दर्शन करू आणि निखिल घर त्यांच्या घरी. त्यांचा 1.5 दिवस आहे आज. काय सांगू यार, झोपणे काय नाही. यानं काय सांगून फायदा आहे का? रोहितला काय फायदा आहे सांगून? आमदार केतन ठाकूर, मॅन फ्रॉम भटाली. तर आता आम्ही मंदिरामधून दर्शन वगैरे केला आणि बहिणीस तिकडे घरी गेली आणि वहिनी पण घरी गेली आणि रोहित वहिनीला सोडून गेलाय, सोडा गेला ना. तर आता आम्ही आलोय निखिल अनंत घरात यांच्या घरी. तो 1.5 दिवस असतं गणपतींचा, दर्शन वगैरे करते आता आम्ही. निखिल अनंत घरात आई कुठं? आणि कीर्तन पण आहे का? कालचं कोण येतंय? बापा वर्षी बोलायला आहे. कीर्तन आला मधीन मुद्दाम लागतो बघ. काय झोपलो. तर दर्शन वर्ग केला आणि दीपाली पण आली. तिचाच मगाशी नाव घेतला तर लगेच दीपाली लगेच हजर. आणि रोहित पण आलाय आणि रोहितची बहिणीस. तू घरी चाललीस ना? गावा नाव अशी साथ चालली ना, तापाची सर्दीची काय विचारूच नका. सगळं आजारी गावात म्हणजे मला वाटतंय 60% तरी गेलो सर गावात. 60%. छोटा मना काय दवा मना खूप छोटा काय उधर से दवा लो फ्री हो जाएगा. असं आहे का? इकडे या. आमदार झालाय. उद्या ऑर्डर येऊ. आंबाई झाला तुझं गाडीची जागा बुकिंग केली.
तर गाईज बघू शकता आम्ही घरीपर्यंत पोहोचलो. आम्हाला धन्यवाद ड्रायव्हर. आमचा ड्रायव्हर आहे का? तर मित्रांनो मी मगाशी कामाला गेलो होतो सेकंदला. सेकंद ड्युटी होती माझी आणि जस्ट आता मी आलोय कामावरशी घरी. तर सगळी आता मंडळी आली गावातली सगळी. गाव तरू बेकार वाटतंय. हे बघा हे सगळी आपली गावातलीच आहे. हे तुमचं 1.5 दिवस आहे ना आता घरून आमचे आमंत्रण. बरं आहे. हे कोण? तर चला तर फ्रेश वगैरे होत आहे आणि तर फ्रेश वगैरे होत आहे आणि मला जायचं दुसरीकडं. लगेच आपण ब्लॉग एंड करू कारण की आपला हा ब्लॉग मोठा झालेला आहे. तर थोड्या वेळात मी गणपतीच्या पाया पडत म्हणजे आमच्या काकाच्या घरी गणपती आहे 1.5 दिवस. तर तुझं मी दर्शन वगैरे करेन आणि नंतर आपण ब्लॉग एंड करू. तर चला. तर चला आता मी रेडी झालोय. रेडी तर तुम्हाला म्हणजे परफेक्ट रेडी नाही आलो असं काही कारण मला दुसरा एक ब्लॉग करायचा आहे. हां कारण की मला दुसरी व्हिडिओ करायची आहे. 5 वाजता चालू आहे आणि वाटत 11 आणि जस्ट माझे मित्र गावातले राहुल ठाकूर आणि नितीन ठाकूर. दर्शन वगैरे प्रॉपर झालं ना? हो मस्त. नाही तर मी लावलं असतं मुख दर्शन आपलं VIP दर्शन वगैरे लागलं असतं. पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी गर्दी. तर आमच्या घरी 5 दिवस गणपती या. तुम्ही आवर्जून या गणपतीला आमच्या. तर आता मी आलोय काकाच्या घरी. त्यांचा पण 1.5 दिवसाचा गणपती आहे म्हणजे आज लास्टचा दिवस आहे. त्याच्यामुळे आता मी आलोय पाया पाडायला. आणि मी मगाशी गेलो होतो गावात गेलो होतो विशाल गणेश मित्र मंडळ जसकार यांच्याकडे गेलो होतो मंडळामध्ये. मी आता व्हिडिओ बघितला असेल मगाशी. भरपूर म्हणजे मी पहिल्यांदा गेलो त्यांच्याकडं. मस्त म्हणजे भारी वाटला. आणि आमच्या दोघांचं म्हणजे इच्छा नव्हतीच घरी जावाची. अजून मला अजून तिथं थांबायचा होता. पहिल्यांदा गेलो पण काहीतरी भारी वाटला. युनिक काहीतरी होता. एक नंबर होता. डान्स पण ते केलं आणि जर आता मी लवकर गेलो असतो ना खेळ पण दाखवलं असतं म्हणजे त्याच्या अगोदर खेळ पण चालू होतं. तर फक्त मी आता उद्या पण दाखवेल त्यांचा ब्लॉग. आणि त्यावेळी त्यांनी आपला सत्कार सत्कार केला. तर त्याबद्दल मी धन्यवाद बोलेन. आणि मी तिथं पहिल्यांदा गेलो त्यांच्या घरात. ते त्यांना पण माझं असं वाटलं असेल की हे कुठून आलेत काय करलेत. मी नंतर सांगितलं की अशा ठिकाणी म्हणजे मी राहते आणि यांचा मुलगा असं. तर नंतर समजलं त्यांना की असं यांचा मुलगा आहे म्हणून. तर चला तर मी आता आले काकांच्या घरं कारण की त्यांचा पण गणपती विसर्जन होईल उद्या. तर मी आता दर्शन वगैरे करते आणि उद्या पण ब्लॉग म्हणजे उद्या आपण भेटू लवकरच दुपारी दुपारी बोलवलं आहे काहीतरी 4 वाजता देवी ते बोलवलं आहे आपल्याला. आपण संध्याकाळी भेटू. तर चला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. तर मी दर्शन वगैरे केला
आणि आता व्हिडिओ मी एंड करतोय आणि आजची व्हिडिओ आवडले सर तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण अशाच ब्लॉगमध्ये लवकरच भेटू लवकरच. तर चला टाटा बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.